हॅलो नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर गव्हाच्या पिठामध्ये बेसन पीठ मिक्स करून आहे ना कोणता पदार्थ तयार होतो. तर अगदीच नवीन पदार्थ आहे आणि हा पदार्थ आहे ना सगळ्यांच्याच आवडीचा आहे. आता हा पदार्थ आपण नेहमी दिवाळीमध्ये बनवतो, पण काही हरकत नाही, ज्यावेळेस आपल्याला खावासा वाटेल त्यावेळेस तुम्ही बनवू शकता. अगदीच सोपा झटपट असा होतो. तर हे बघा, इथे मी आहे ना 4 वाटी आहे ना बेसन पीठ घेतलेलं आहे आणि बेसन पीठ आपण वाटीमध्ये भरताना आहे ना असं हलक्या हाताने ना दाबून घ्यायचं. तर 2 वाटी टाकलेलं आहे, छान असं चाळून घेतलेलं आहे. अजून 2 वाटी मी घेणार आहे आणि छान चाळून घ्यायचं. बेसन पीठ पहिल्यांदा व्यवस्थित चाळून घ्यायचं. आता इथे 4 वाटी मी बेसन पीठ घेतलेलं आहे. तर ह्याच्यासाठी मी आहे ना 2 वाटी गव्हाचं पीठ घेणार आहे. तर खरंच तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी गव्हाचं पीठ आणि बेसन पिठाचं मिळून काय बनवणार आहे. तर कळेलच तुम्हाला मी काय बनवते ती. तर बेसन पीठ आपण व्यवस्थित अशी वाटी आहे ना आपली हलक्या हाताने दाबून पीठ घ्यायचं, म्हणजे परफेक्ट असं प्रमाण होतं. तर 4 वाटी बेसन पीठ घेतलेले, 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेले, हे बघा. आणि दोन्हीही पीठ आहेत ना छान अशी चाळून घेतलेली आहेत. आता हे ना आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. हे बघा, छान असं आपल्याला आहे ना गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. छान पीठ आपलं मिक्स झालेलं आहे. आता इथे मी आहे ना कढईमध्ये तूप गरम करायला ठेवलेलं आहे, कारण आता थंडीचे दिवस चालू आहे. तर तूप आपलं जे असतं ना ते असं घट्ट होतं, तर घट्ट तुपाचं माप आहे ना चुकू शकतं. त्याच्यामुळे इथे मी आहे ना तूप छान असं लिक्विडमध्ये करून घ्यायचं, म्हणजे एकदम परफेक्ट असं प्रमाण होतं. तर तूपसुद्धा मी इथे ना 2.5 वाटी, ज्या वाटीने मी आहे ना पीठ घेतलेलं आहे ना त्याच वाटीने मी 2.5 वाटी आहे ना तूप घेतलेलं आहे. एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे, कमी होत नाही किंवा जास्तही होत नाही. तर बघू शकता, मी तुम्हाला दाखवते. बघा, 2.5 वाटी आहे ना बेसन पीठ तूप घेतलेलं आहे. आणि तूप घेताना आहे ना असं लिक्विडमध्येच एकदम करून घ्या, कारण थंडीच्या दिवसांमध्ये तूप आपलं आहे ना असं घट्टसर असं होतं. आता कढई, मोठी कढई अशी घेतलेली आहे, जाड तळाची कढई घ्यायची. कढई गरम झाली ना की गॅस मिडियम ठेवायचा. आता त्याच्यामध्ये आपलं हे पीठ टाकायचं आहे. ह्याच्यातलं मी अर्धं पीठ टाकणार आहे आणि अर्धं, म्हणजे 2 बॅचमध्ये मी हे पीठ आहे ना छान असं भाजून घेणार आहे. तर तुमच्या लक्षात आलंही असेल तर मस्त असे मी लाडू बनवते. अगदी आपल्या बेसन पिठाच्या लाडूला तोड असे मस्त मिक्स गव्हाच्या पिठाचे आणि बेसनाचे ना आपण लाडू बनवणार आहे. तुम्ही जर कोणाला न सांगता हे लाडू दिले ना तर कोणीही विश्वास ठेवणार नाही की ह्याच्यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ टाकलेलं आहे. इतके सुंदर आणि अगदी बेसन पिठासारखे आपले लाडू होतात. तर पीठ आपले ना छान असं भाजलेलं आहे, एकदम मंद गॅसवरती आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे. एक 7-8 मिनिट पीठ छान असं भाजून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण 2 मोठ्या पळीत ना तूप टाकलेलं आहे आणि पुन्हा छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. हे पीठ भाजताना आहे ना खरं तर वेळ जास्त लागतो, पण खायला आहे ना खूप सुंदर असे लाडू होतात. आणि एकदम मीडियम गॅसवरती एकसारखं हलवत राहायला लागतं, हातही अवघडून येतो, पण काही हरकत नाही, खायला छान वाटतात. त्याच्यामुळे आहेत ना हे बघा, मस्त पिठाचा कलरही चेंज झालेला आहे आणि एकसारखं असं पीठ आपलं आहे ना भाजलेलं आहे. आता एका ताटामध्ये ना आपण काढून घेऊयात. आता जे राहिलेलं पीठ आहे ना तेही आपण ह्याच पद्धतीने भाजून घेणार आहे. पहिल्यांदा पीठ टाकताना आपल्याला आहे ना तेलाचा वापर नाही करायचा, तसंच पीठ मीडियम गॅसवरती 7-8 मिनिट छान खरपूस भाजून घ्यायचं. बघू शकता पिठाचा कलर आहे ना मस्त असा झालेला आहे, म्हणजे ह्याचाच अर्थ पीठ छान असं आपलं भाजलेलं आहे. आता हेही पीठ आपण आहे ना छान असं भाजतोय, बघू शकता तुम्ही, एकदम हलकं फुलकं असं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये 2 पळी ना तूप टाकणार आहे आणि अगदी पहिल्या वेळेस जसं आपण केलेलं आहे ना त्याच पद्धतीने करायचं आहे. मी तुम्हाला अगदी व्यवस्थित दाखवते, त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा. एकसारखं हलवत राहायचं आणि गॅस सोडून कुठेही जायचं नाही हे लाडू बनवताना. बघू शकता मस्त असा कलर चेंज झालेला आहे, एकसारखं पीठ आपलं भाजलं गेलेलं आहे. आता जे आपण पीठ पहिल्यांदा भाजलेलं आहे ना ते पीठ आपण कढईमध्ये टाकूयात आणि पुन्हा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात.
शकता. आता ह्याच्यामध्ये आपण अजून 2 ते 3 पळी ना तूप टाकणार आहे. एकदम परफेक्ट असं तुपाचं प्रमाण आहे. हे मी सगळं तूप वापरणार आहे आणि तेवढं लागतंच. छान असं मिक्स करूयात. गॅस एकदम बारीकच ठेवायचा. गॅस काही फास्ट ठेवू नका, नाहीतर पीठ खाली लगेचच करपून जाईल आणि मग सगळी चव बिघडून जाईल आपल्या लाडूची. त्याचे राहिलेलं तूप आहे ना ते सगळं मी टाकलेलं आहे. आणि छान असं हे भाजून घेऊयात आपण. आता मला हे मी 2 वेळा आहे ना हे 2 म्हणजे अर्ध करून भाजलेलं आहे. त्याच्यामुळे मला भरपूर असा वेळ लागलेला आहे. नाही म्हटलं तरी मला फक्त हे भाजायला आहे ना, एक बॅच भाजायला मला जवळजवळ 35 ते 40 मिनिटे लागलेले आहेत. एकदम बारीक गॅसवरती आपल्याला हे भाजायचं असतं आणि एकदम खमंग असं भाजावं लागतं आणि एकसारखं हलवायचं, म्हणजे सगळीकडे व्यवस्थित असं पीठ आपलं ना भाजलं जातं. हे बघा मस्त असं अगदी तेल पाहू शकता, मस्त तूप सुटेपर्यंत आपल्याला हे छान भाजायचं आहे. पाहू शकता आता हे छान भाजलेलं आहे. आता एका मोठ्या परातीमध्ये ना मी हे पीठ आहे ना काढून घेतलेलं आहे. तर बघू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे. आता हे छान असं आहे ना आपल्याला एक 50% ना थंड करून घ्यायचं आहे. आता थंड झालेलं आहे 50%, जास्तही आपल्याला थंड करायचं नाही. जो गरमच आपल्याला ह्याच्यामध्ये पिठी साखर टाकायची. तर इथे मी पिठी साखरसुद्धा आहे ना 2.5 वाटी पिठी साखर टाकलेली आहे. तर तुम्हाला व्यवस्थित माप मी सांगते. हे बघा पिठी साखर टाकली ना 2 वाटी टाकलेली, अर्धी वाटी आपल्याला नंतर टाकायचं. व्यवस्थित आपण आहे ना मिक्स करून घेतलेलं आहे. आता अर्धी वाटी साखर टाकणार आहे आणि पुन्हा छान असं आपल्याला हे मिक्स करायचं आहे. मिश्रण अजून गरमच आहे त्याच्यामुळे हाताने चटका लागतोय. त्याच्यामुळे एक ग्लास घेतलेला आहे आणि ग्लासच्या साह्याने ना हे बघा ह्या पद्धतीने ना आपल्याला हे एकजीव करून घ्यायचं आहे. म्हणजे ना साखर सगळ्या आपल्या पिठाला व्यवस्थित अशी लागते. पाहू शकता ह्या पद्धतीने. आता साखर सगळी मिक्स झाली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर टाकणार आहे आणि वेलची पावडर टाकल्यानंतर सुद्धा व्यवस्थित असं आहे ना आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. म्हणजे वेलची पावडरसुद्धा आहे ना सगळ्या पिठाला व्यवस्थित अशी लागली जाईल. हे बघा छान असं आहे ना, बघू शकता तुम्ही. बघता क्षणी तुम्हाला कळेल की किती मस्त असे आपले लाडू झालेले आहेत. आता मिश्रण आपलं हे ना छान असं बऱ्यापैकी थंड झालेलं आहे. अजून हाताला नॉर्मल असं गरम लागतं आहे. आता आपण छान असे लाडू वळून घेऊयात. आणि बेसनाचे लाडू जास्त मोठेही नाहीत बनवायचे, अगदी आपल्या हातात एका मुठीमध्ये बसतील तेवढेच घ्यायचं. आणि हे लाडू वळायला आहे ना अजिबात टाईम लागत नाही. अगदी पटापट असे लाडू वळून होतात. बघू शकता छान असं घोळवून घ्यायचा. मस्त चकाकी आलेली आहे पाहू शकता. आणि छान गोल गरगरीत असा आपला लाडू आहे ना वळून तयार झालेला आहे. तर ह्याच पद्धतीने सगळे लाडू आहेत ना मी करून घेणार आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि पाहू शकता एवढे लाडू झालेले आहेत. तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.